माझ्यासाठी रिक्वेस्ट करतो मी. ओके सुजित, स्वानंदीला मी तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी संपवणार आहे. म्हणजे अरे सुजित, तिच्यामुळे तुला खूप त्रास होतो ना. मी खरंच तुला असं नाही बघू शकत. मी तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी तिला संपवणार. खरंच तर मी त्या अवधेसीला घराबाहेर काढ एकदाची, आणि माझं घर मला परत मिळवून दे. मावशी तू काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते. ओके आलेच. ताई हे घ्या, तांब्या पेला धुवून आणलाय. हा फोटो अजून काही आणायचं आहे का? मला आंब्याची पानं लागते, जरा आणता का? बर. अरे वा, ही कसली तयारी? काय पूजा वगैरे आहे का आज? म्हणी सर काय करताय? सोडा. मी कुठे काय करतोय? मी जस्ट विचारलं कसली पूजा आहे. आज श्रावणी शुक्रवार आहे, त्याचीच पूजा आहे. याला जीवतीची पूजा सुद्धा म्हणतात. ज्योतीची पूजा? हो, म्हणजे लेकरवाळ्या बाया ही पूजा करत असतात. बर. आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. आज श्रावणी शुक्रवार आहे म्हणून म्हटलं पूजा करावं, त्याचीच तयारी चालू. आता तुम्ही सोडा आणि मी काय म्हणतो स्वानंदी, आता आई नाहीये तर ही पूजा किती काम करावं लागतंय ना तुम्हाला? म्हणे सर अहो तेच सांगतेय, सोडा मला. आपण मी काय करतच नाहीये स्वानंदी. म्हणे सर अहो पूजा करू द्या. नाही पण मी काय म्हणतोय स्वानंदी, ताई, तुम्ही कधी आल्या? बहिणी म्हणे सर अहो मी तुम्हाला तेच सांगत होते की मी घरात एकटी नाहीये. वहिनी आल्यात मदतीला. अच्छा, पूजेला मदतीला. ताई ही पानं. थँक्यू. थँक्यू. नाही, काल अर्जुनला घेऊन गेला होता ना तुम्ही, आणि सोडायला फक्त राजाराम आला. थँक्यू म्हणताच आला नाही तुम्हाला, त्यासाठी थँक्यू. अहो भाऊजी थँक्यू काय म्हणताय? आम्हाला बी जाम बरं वाटलं बघा. अहो आमचा तक्ष तर जामच खुश होता बघा अर्जुन बरोबर. अरे वा. आणि आज पण फिरायला घेऊन जाऊ का? नाही म्हणजे तुमच्या दोघांना जरा एकांत मिळेल. हा 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 चालेल. म्हणे सर हा चालेल, म्हणजे अर्जुनलाही बरं वाटेल ना, त्याचे मित्र बनतील नवीन नवीन. तुम्ही घेऊन जा. आता झोपलाय, मी उठला तर त्याला लगेचच घेऊन येतो तुमच्याकडे. बर. वॉर्डन मॅडमचा फोन. हा मॅडम, पोहोचलात तुम्ही वेळेवर? अरे वा छान. बरं प्रवास व्यवस्थित झाला ना? अरे वा छान छान. हो 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 माझ्या लक्षात आहे. श्रावणी शुक्रवारची पूजा आहे आज, त्याचीच तयारी करतेय मी. हो सगळी तयारी झालेली आहे. तामण तेही रेडी आहे. दिवाही तुपाचाच लावणार आहे मी. हो वाती पण झाले. एक मिनिट हा ताई, वाती झालाय, तूप गरम करायला ठेवा. हो हो ठेवते. हा हा तुम्ही तुमची औषधं घेतली ना वेळेवर? बरं चालेल. जास्त धावपळ करू नका आणि काळजी घ्या. ठेवते मी. अरे मला बोलू द्या. म्हणे सर ते लग्नात गेले आहेत ना, धावपळीत असतील, नंतर बोला. आई पण ना बाहेर आहे, पण सगळं लक्ष घरातच. ऐकू काय झालं ताई? काय नाही, मच्छर चावला. बापरे, का मोठा मच्छर आहे. काळजी घ्या स्वानंदी, परत एखादा चावू शकतो. म्हणे सर
ही बाई कोण आहे? वर्डन नाहीये तर ही बाई येऊन बसली इथे. तनिष स्वानंदी एकटी असायला हवी, तरच तू काहीतरी करू शकतेस. एक मिनिट, ही पूजा कसली करतीये? हॅलो हॅलो दादा, तुमचा आवाज येत नाही. हॅलो, एक मिनिट हा. ताई, पूजेचं बघा, मी आलेच. हो. हॅलो, हा कुठे? गेटवर. बरं, तुम्ही थांबा, मी आले. ही कुठे गेली आता? दादा, हो, बरं झालं तुम्ही फुलं घरी आणून दिलत. मला वेळच नव्हता जायला, माझी पूजा थांबली होती. हे घ्या पैसे. थँक्यू. वॉर्डन मॅडमचा फोन. हा मॅडम, बोला. हो, मी आधी तुळशीची पूजा करणार आहे आणि मग दिवा लावणार आहे. मॅडम, हो काय तुम्ही किती टेन्शन घेताय? लग्नाला गेले आहात ना, मग तिकडे छानपैकी एन्जॉय करा. इथली अजिबात काळजी करू नका, मी बघतीये ना सगळं. बरं, ठेवते मी. काळजी घ्या. असं आहे तर मग ठीक आहे. मग आता बघाच, ही तनिष स्वानंदीला कसं करते फिनिश. अरे वा, छान रांगोळी काढली की तुम्ही. ताई, हे व्रत तुम्ही कधीपासून करताय? नाही म्हणजे याबद्दल कोणी सांगितलंय का तुम्हाला? त्याचं काय झालं ना ताई, लहानपणापासून मी गावाकडे वाढली आहे. अगदी लहानपणापासूनच मी माझ्या आईला हे व्रत करताना पाहिलंय. लहानपणीच्या खूप जुन्या आठवणी आहेत आमच्या. माझी आई श्रावणातला प्रत्येक दिवस